नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा. हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकत नाही. आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्वाचा आहे तेवढेच निरोगी आयुष्य सुद्धा महत्वाचं आहे. पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी उठताच हे एक काम नक्की करा. अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे जे लोक उठल्यानंतर हे काम करतात. त्यांच्यावर माझी असीम कृपा राहते. तसेच माता लक्ष्मीही प्रसन्न होते. अशा व्यक्तीचं ध्यान फक्त भगवंताकडेच राहते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका आहेत जे आपण चुकूनही करू नये, नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरतात. तर मैत्रिणींनो, संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ आलती पण काळ आला नव्हता. कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो आणि म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा. आपल्या दीर्घायुष्याबरोबर धन ही तेवढंच महत्वाचं आहे आणि यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागतही नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या घरात धन वैभव वेगाने आकर्षित होते. तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो. तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्याच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही आणि ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत. कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील, पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही. याचं कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही नकळत चुका. आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं अनेक नियम आणि अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात व सांगतात. पण आजकालची पिढी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचं समजत नाही. परंतु जेव्हा तुमच्या समोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टीच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. घरात दारिद्र्य येण्याची कारणे आणि स्वतःच असतो. आपल्या कृतीमुळे आपल्या यशस्वी होण्यात अडथळा येतो. जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही ही कामे करू नयेत. एक, स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते. सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचं नाव घ्यायला हवे, जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचं स्मरण करणे योग्य असते आणि त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो. 2, गंगाजलाला आपल्या शास्त्रामध्ये खूप असं महत्त्व दिलं गेलं आहे. पौराणिक कथानुसार सुद्धा गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे आणि म्हणूनच गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले जाते. रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि हे पूर्ण पाणी रात्रभर आपल्या उशी जवळ ठेवा. सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा. हे नियमित करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगानुयुगाचे फळ मिळते. असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधी शिळेही होत नाही. 3, सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे. आजच्या काळात लोक सकाळी उठतात, चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचं सेवन करतात. जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय, दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्धे अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन अजिबात करू नये. ते निषिद्ध मानले गेले आहे. सूर्यामुळे आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन अजिबात करू नये. ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेचच सोडून द्यावी किंवा दात स्वच्छ केल्याशिवाय चहाही पिऊ नका किंवा निदान तोंड तरी स्वच्छ धुवा.
4. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा. सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णजींचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घ्या व सकाळी उठतात हनुमानजींचेही दर्शन घ्या. तुमच्या खोलीसमोरील भिंतीवर तुमचे मनमोहक असे चित्र हनुमानजींचे, श्रीकृष्णांचे नक्की लावा. सकाळी त्यांचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते आणि पृथ्वी मातेचेही आशीर्वाद घ्या. त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा आणि त्यामुळे भाग्याच्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या दूर होऊ लागतात. तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे जरूर आहे, तेही विसरू नका. जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोलाही नमस्कार करावा. 5. स्वतःला आरशात पाहणे. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका. शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये. सकाळी उठतात आपल्या स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य, दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका. याची विशेष अशी काळजी घ्या. आणि तुम्ही लहानपणापासूनही ऐकलं असेल की आपले आजी आजोबा जास्त वेळ आपल्याला आरशात बघत बसलो तर ओरडायचे आणि म्हणायचे, आरशात बघू नको, आरशामागे काळ असतो. तर आरशात उठल्या उठल्या अजिबात बघू नये. आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही असं म्हणतात. आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करायला हवी. 1. भगवान श्रीकृष्ण यांनी असे सांगितले आहे की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद राहतोच. ते काम म्हणजे सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर कपाळावरती चंदनाचे तिलक नक्की लावतो. शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्यांचे काळही काही बिघडू शकत नाही. कपाळावर तिलक लावल्याने काळही तुम्हाला काहीही करू शकत नाही. त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात असं शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिले तर समजून येते की कितीही वय वृद्ध होऊन जे लोक गंध लावतात, अष्टगंध आणि पांडुरंगाचा बुक्का लावतात ते लोक कधीही वयोवृद्ध होऊन सुद्धा ते लोक आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात. त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे पाहून त्यांना जणू भगवंताने दैविक शक्ती त्यांना दिली आहे. असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलाप्रमाणे अगदी सळसळती ऊर्जा त्यांच्याकडे असते. त्यांच्यात जी ऊर्जा असते ती नक्कीच पन्नाशीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते. हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरे तिसरे काहीही नाहीये. कपाळावर गंध लावल्याने देवांची कृपा कायम राहते असं मानलं जातं. तसेच गंधाच्या शुभ प्रभावामुळेही व्यक्तीचं मन शांत राहते. आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मनशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते आणि त्यामुळे हिंदू धर्माच्या अभिमानाने व्यक्ती पूजेवेळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावरती गंध लावतात. गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो. हातात घेतलेली कामे यशस्वी होतात. जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याचीही क्षमता वाढते. देवाच्या साक्षीने काम करत असल्याचीही आपल्याला जाणीव होते. 2. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून तुम्ही ती आवर्जून खावी. यामुळे सुद्धा तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते. यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण यशस्वी होईल. 3. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा 2-4 तांदळाचे दाणे नक्कीच तोंडात टाकायला विसरू नका. यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर राहील. 4. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जातात तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे. यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते. 5. जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांच्या घर, परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो. चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्यही मिळते. या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात. दररोज घराबाहेर पडणे
आधी थोडेसे दही आणि साखर खावे हे शुभ मानले जाते आणि या उपायाने घरामध्ये यश मिळते. त्याचबरोबर आपल्यातील जी काही नकारात्मकता आहे ते दूर होते. दही आपण आणि साखर हे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देते. मात्र संध्याकाळी दही आणि साखर अजिबात खाऊ नये, यामुळे लक्ष्मीचा कोप होतो. तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीची छोटीशी सेवा करावी. देवी देवतांची कृपा मिळते, त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. मैत्रिणींनो, दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी, दिवा अगरबत्ती लावावी. दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात, हेही अतिशय शुभ मानले जाते. 6. यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्की काळजी घ्या, कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचं वातावरण असतं. सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद, कटू शब्दाने अपशब्दांचा वापर सुरू होतो. पती पत्नीमध्ये किंवा मुलं आईमध्ये असो किंवा वडिलांमध्ये मुलांमध्ये असो, घरातील इतर सदस्यांमध्ये असो, ज्या घरात सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरातून माता लक्ष्मी लगेचच निघून जाते. माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते, यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणे आवश्यक आहे. ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीच वास करत असतात. 7. मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांकडे नक्की पाहावे. असे मानले जाते की आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्यांचे दर्शन घेतल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा आशीर्वादही प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गायीचीही पूजा केली तर तसेच तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली, यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वादही देतात. गायीची सेवा केल्याने आपल्याला विशेष अशी पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीचीही विशेष अशी कृपा मिळते. ज्या घरामध्ये लोक हे नियमितपणे करतात त्या घरामध्ये दारिद्र्य जवळ ही फिरकत नाही. तसेच तुम्ही लहान मुलांच्या हाताने सुद्धा सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते, तल्लख होते. तर ही जी काही कामे आहेत जी सकाळी उठायच्या वेळी तुम्हाला करायची आहेत, सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करावीत. आपल्याला आयुष्याबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्वाची आहे, कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही आणि त्यामुळेच आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणे आणि सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यतीत करणे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी आवश्यक करा. एक कोणत्याही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापुराला विशेष असं महत्व असते. असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते आणि त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी घरामध्ये नक्की कापूर जाळावा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळते आणि म्हणून तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका, तर ती सुटून जाईल. दानामध्ये सर्वात मोठं दान म्हणजे अन्नदान आणि हे उपाय केल्याने घरात अन्नाचे भांडार भरून राहतात. 2. संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंगा आवर्जून टाका. तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा तुम्ही रोज देखील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला देखील लावू शकता. असे केल्याने देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. असे केल्याने घरामध्ये भरभराट होण्यास मदत मिळते व भरभराट होण्यासही वेळ लागत नाही. 3. घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर 2 थेंब दूध शिंपडा. असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते. तसेच पहिली भाकरी जी आहे ती गाईला खाऊ घाला, त्यावरती गुळाचा खडा असावा आणि दररोज पक्ष्यांना धान्यही खाऊ घाला. हे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही. जेवणाची थाळी नेहमी पाट किंवा चटईवर ठेवा. टेबलावर सन्मानाने ठेवा.
जेवणाची थाळी कधी एका हाताने उचलू नये. असे केल्याने हे अन्न प्रेतयोनीत जाते. भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे करून जेवावे. शक्यतो स्वयंपाकघरात बसूनच भोजन करावे. यामुळे सुद्धा आपला राहुग्रह शांत होतो. चपला घालून कधीही भोजन करू नये. 4. कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नये. अशा ठिकाणी ठेवा कोणाचीही पाहुण्यांची नजर पडणार नाही. झाडूला पलंगाखाली कधीही ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. 5. घरातील स्त्रीचा सन्मान घरातच होतो. तेथे माता लक्ष्मी राहते. दक्षिणेला पाय करून झोपू नका. शर्ट किंवा पॅन्टचा फाटलेला किस्सा दुरुस्त करून घ्या. पैशाचे पाकिट किंवा पैसे त्यांच्या मागच्या खिशात कधीही ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. घरामध्ये खोटे बोलल्याने ही बरकत नष्ट होते. आपले दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा. घरात सर्वत्र घाण पसरून देऊ नका. पुरुषांनी नखे आणि केस वाढवू नका. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.